भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवलं असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी झालेल्या फोन कॉलनंतर पुन्हा केलेलं आहे. तर मला पाकिस्तान आवडतो, मला वाटतं मोदी एक जबरदस्त व्यक्ती आहेत, मी दोघांशी बोललो, असे मुनीर यांनी पाकिस्तानकडून आणि पंतप्रधान मोदींनी भारताच्या बाजूनं युद्ध थांबवण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावली. भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्र सज्ज देश आहेत आणि त्यांना थांबवायलाच हवं होतं. मी दोन मोठ्या अण्वस्त्रधारी देशांमधील युद्ध थांबवलं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हसीम मुनीर यांची भेट झाली. या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हसीम मुनीर यांचं युद्ध संपवल्याबद्दल आभार मानले. तर अमेरिका भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार करायला तयार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान मला खूप आनंद होत आहे. हसीम मुनीर आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांनी युद्ध सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला. ते दोन मोठी अणुशक्ती असलेले देश आहेत असंही ट्रम्प यांनी म्हटलं. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरूच आहे. अशातच इराणवर सायबर अटॅक झालाय. इराणचे अनेक सरकारी टीव्ही चॅनल हॅक करण्यात आलेत. या सायबर हल्ल्यानंतर टीव्हीवर इस्लामी राजवटीविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन करणारे संदेश प्रसारित करण्यात आले. चॅनल हॅक झाल्यानंतर काही वेळ टीव्ही स्क्रीनवर सरकारविरोधी घोषणाबाजी, पोस्टर आणि आंदोलनकारी गटांचे संदेश दाखवले गेले. या हॅकिंगच्या घटनेमुळे इराणमध्ये खळबळ माजली आहे. इराणनं या हल्ल्यांचा निषेध करत यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप केलाय. गाझाच्या दक्षिणेकडील खान युनिस शहरावर इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. शिवाय 90 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते. रुग्णालयाच्या नोंदींमधून ही सगळी माहिती मिळाली. या नोंदींनुसार 8 जण तात्पुरत्या तंबूंमध्ये आसरा घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर 5 जण मदतीसाठी धाव घेत असताना हल्ल्यामध्ये बळी गेले. 24 तासात गाझा पट्ट्यातील रुग्णालयामध्ये 144 मृतदेह आणण्यात आले असून 560 जखमींवर उपचार करण्यात आले. इस्रायलने 3 टप्प्यांमध्ये हवाई हल्ले करत इराणवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचा दावा केलाय. आज पहाटे जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये अनेक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. तर काल संपूर्ण दिवसभर तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. इराणकडून इस्रायलवर काही क्षुल्लक क्षेपणास्त्र हल्ले सुद्धा करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र या हल्ल्यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसतोय. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या 110 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. बुधवारी रात्री हे विद्यार्थी घेऊन जाणारं विमान दिल्ली विमानतळावर उतरलं. इराणमधील उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमधील हे भारतीय विद्यार्थी होते. इराणमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे त्यांना तेहरानमधून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. थेट विमान उड्डाण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे विद्यार्थी बसने इराण अर्मेनिया सीमेपर्यंत पोहोचले. तिथून येरेवन विमानतळावरून विशेष विमानानं त्यांना भारतात आणलं गेलं. इराणमधील परिस्थितीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी वक्तव्य केलंय. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी योजना आहेत. मी इराणसाठी उत्तम करार ठेवला होता. त्यावर 60 दिवस चर्चा केली, पण शेवटी त्यांनी करार नाकारला असं ट्रम्प यांनी सांगितलं. पण आता इराणला करार करायला हवा होता असं वाटतं. आज सध्या आपण भयावह गोष्टींच्या मध्यभागी आहोत. मृत्यू आणि हानी पाहणं मला आवडत नाही. माझ्या मनात काही कल्पना आहेत. मला गोष्टी अंतिम क्षणाला निश्चित करायला आवडतं. परिस्थिती बदलत असते. भेटीत काहीही होऊ शकतं असं ट्रम्प यांनी म्हटलं. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 देशांकडे अणुबॉम्ब नसावेत अशी भूमिका नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत मांडली. कट्टरपंथी स्वभावाच्या देशांकडे परमाणु बॉम्ब असणं फक्त इस्रायलसाठीच नाही तर जगासाठी धोका आहे. यामध्ये त्यांनी इराण आणि पाकिस्तान या 2 देशांची नावं घेतली आहेत. या देशांनी परमाणु बॉम्ब बाळगू नयेत असं आम्हाला वाटतं. त्यांच्या मुलाखतीमुळे पाकिस्तानची चिंता आता वाढली आहे. दक्षिण सुदानमध्ये युद्धामुळे गावं ओस पडलेली आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी चालवलेल्या खासगी कंपनीनं एका विमानातून तिथे 16 टन अन्नधान्य पाठवलं. ही मदत फॉगबो नावाच्या कंपनीनं दिली असून ती सुदान सरकारच्या सहकार्यानं केली जाते. शिवाय गाझामध्ये सुद्धा सेफ रिच सोल्युशन ही कंपनी इस्रायलसोबत काम करते. मात्र अशा कंपन्या लष्करी आणि गुप्तचर पद्धती वापरून मदत पुरवत असल्यामुळे ही मदत राजकीय साधन बनू शकते असं काही संस्थांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्र आणि ऑक्सफॅम सारख्या संस्थांनी यावर टीका केली आहे.
रशियाने युक्रेनमधील निवासी भागांना लक्ष्य केलं नाही असा दावा अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलाय. युक्रेनमधील युद्धाच्या सुरुवातीपासूनच केवळ लष्करी पायाभूत सुविधांवर आणि नाझीवादाच्या निर्मूलनासाठी हल्ले सुरू असून निवासी भागांवर हल्ले केले जात नाहीत असं रशियाकडून वारंवार सांगितलं जात आहे. रशिया युक्रेनमध्ये फक्त लष्करी ठिकाणांवर आणि नाझी घटकांवर हल्ला करत आहे आणि त्यांनी निवासी इमारती किंवा सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचा इन्कार केलेला आहे. त्यांच्या मते रशियाची विशेष लष्करी मोहीम सुद्धा युक्रेनमधील धोके दूर करण्यासाठी आणि रशियन भाषिक लोकांचं रक्षण करण्यासाठी आहे. क्रोएशियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ऐतिहासिक स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मोदी काल क्रोएशियाची राजधानी जाग्रेब इथं पोहोचले. क्रोएशियाला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. मोदींचं स्वागत मंत्रोच्चार आणि भारतीय पारंपरिक नृत्यांनी करण्यात आलं. त्यांनी तेथील भारतीय समुदायाशी संवाद सुद्धा साधला. मोदींनी क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेस प्लेंकोविच यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. आतंकवाद हा मानवतेचा शत्रू आहे आणि लोकशाहीमध्ये विश्वास असलेल्या शक्तींविरोधात आहे असं मोदी यांनी यावेळी म्हटलं. दक्षिण चीनमधील हुआयजी काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्ध्यापेक्षा अधिक रस्ते पाण्याखाली गेलेत. त्यामुळे अनेक भागातील वीज आणि इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. प्रशासकीय माहितीनुसार या पुरामुळे 78,000पेक्षा अधिक नागरिक प्रभावित झालेत. 29,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तर मुसळधार पावसामुळे नदीनं सुद्धा तिसऱ्यांदा इशारा पातळी ओलांडली आहे. 18 प्रांतीय नद्यांवरील 23 मोजणी केंद्रांवरील पाण्याची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त होती अशी नोंद झाली आहे. जर्मनीच्या बर्लिनमधील स्प्री नदीमध्ये फ्लक्स पॅड बर्लिन नावाच्या गटानं नदी स्वच्छ झाल्याचा दावा करत पोहण्याचा आनंद लुटला. जवळपास 200 लोकांनी म्युझियम आयलंड जवळील नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेतला. याच स्प्री नदीमध्ये प्रदूषणामुळे 1925 पासून पोहण्यास बंदी होती. पोहण्यावरील ही बंदी उठवावी यासाठी निषेध नोंदवण्यात आला. नदीचं पाणी आता पोहण्यासाठी योग्य असून लोकांसाठी नदी खुली करावी अशी मागणी या गटानं केलेली होती. तर पॅरिसच्या सीन नदीप्रमाणे बर्लिनमध्ये सुद्धा मिट्टे या प्रांतामध्ये 2026 मध्ये नदीत पोहण्याची परवानगी दिल्याचा विचार केला जातोय. न्यूयॉर्क शहरातील द प्लाझा हॉटेलमध्ये नेटफ्लिक्सच्या प्रचंड लोकप्रिय कोरियन मालिका स्क्विड गेमच्या तिसऱ्या आणि अंतिम सीझनचा प्रीमियर नुकताच पार पडला. या मालिकेतील प्रमुख कलाकार आणि निर्मात्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. स्क्विड गेमचा तिसरा सीझन 27 जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या तिसऱ्या सीझनमध्ये नवीन खेळ आणि अधिक धोकादायक आव्हानं असतील जी खेळाडूंची नैतिकता आणि सहनशीलता याची परीक्षा घेतील. कॅनडामध्ये सुरू असलेल्या G7 परिषदेमध्ये एक गमतीशीर प्रकार घडला जो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यामध्ये काहीतरी बोलणं झालं आणि मेलोनी यांनी मॅक्रॉन यांच्यावर थेट डोळे फिरवले. ट्रम्प भाषण करत असताना मॅक्रॉन मेलोनींच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्यांनी थम्सअप केलं पण नंतर त्यांच्या तोंडावर हात ठेवत डोळे वळवले. त्यांच्यातला हा संवादाचा क्षण कॅमेरा चित्रित झाला. दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. दिल्लीहून बालीकडे जाणारं एअर इंडियाचं विमान अचानक परत दिल्लीला पाठवण्यात आलं. बालीजवळच्या माउंट लेवटोबी लाकी नावाच्या ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला होता आणि या उद्रेकामुळे आकाशात तब्बल 11 किलोमीटर उंचीपर्यंत धुराचे लोळ पसरले होते आणि त्यामुळे या विमानाचं जाणं धोकादायक असून विमान सुरक्षितपणे पुन्हा दिल्लीला वळवावं असा निर्णय घेतला गेला. या विमानातील सगळे प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना परतावा किंवा मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्वालामुखीच्या वाढत्या उद्रेकामुळे बालीजवळील मोमेरे विमानतळ सुद्धा बंद करण्यात आले. कॅलिफोर्नियातील सॅन होजे इथं जंगलामध्ये भीषण आग लागली. या आगीचा एरियल व्हिडिओ समोर आलाय. या भीषण आगीमुळे 92 एकरावरची जागा भस्मसात झाली. 40% आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीमुळे हजारो पक्षी त्यांची घरटी होरपळून नष्ट झाली. अग्निशमन दल आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना आगीचा मोठा धोका आहे. त्यामुळे प्रशासनानं स्थानिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय. मोहम्मद युनूस यांची खुर्ची धोक्यात येणार का असा सवाल उपस्थित होतोय. कारण 17 वर्षांनंतर बांगलादेश नॅशनल पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान बांगलादेशात परत येत आहेत आणि त्यामुळे युनूस यांच्या अंतरिम सरकारला मोठा धोका बसण्याची शक्यता आहे. तारिक यांच्या परतण्यामुळे BNP पक्षाची ताकद वाढून त्यांना निवडणुकीमध्ये बहुमत मिळू शकतं आणि नुकताच झालेल्या लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर युनूस यांना तीव्र विरोधाचा सुद्धा सामना करावा लागतोय. आगामी निवडणुकीमध्ये तारिक रहमान मोठे दावेदार मानले जात आहेत.
गुजरातच्या गांधीनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे काही भागात पाणी साचलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांना वाहतूक कोंडी आणि इतर अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची आणि गटारांची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाहीये. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचा आरोप नागरिक करतायत. गुजरातमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. एअर इंडियाने पुढील काही आठवड्यांसाठी वाईड बॉडी विमानांच्या आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये 15% कपात करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय अनेक कारणांमुळे घेण्यात आला, ज्यामध्ये अहमदाबादमधील एक विमान अपघात आणि त्यामुळे वाढलेली सुरक्षा तपासणी ही मुख्य कारण आहेत. 12 जून रोजी अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. त्यानंतर डीजीसीएनं एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानांची सखोल सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले. या तपासणीमुळे अनेक विमानं सेवेतून बाहेर आहेत आणि त्यामुळे विमानांची उपलब्धता कमी झाली आहे. इस्रायल-इराण संघर्षामुळे सुद्धा काही हवाई क्षेत्र बंद आहेत. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बचावलेले एकमेव प्रवासी विश्वासकुमार रमेश यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय. एअर इंडिया विमान अपघातामधून 242 प्रवाशांपैकी फक्त विश्वासकुमार हे एकमेव प्रवासी बचावले. त्यांचे बंधू अजय रमेश यांचा मात्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. विश्वास आणि अजय हे दोघेही लंडनला जात होते. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विश्वासकुमार यांनी आपल्या भावाच्या अंत्ययात्रेत टाहो फोडला. यावेळी उपस्थितांनी आणि इतर नातेवाईकांनी विश्वासकुमार यांना सावरलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आणि टोल प्लाझा संदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. काल झालेल्या या घोषणेची स्वातंत्र्य दिनापासून अंमलबजावणी होणार आहे. आता अवघ्या 3000 रुपयांना वाहनांसाठी वार्षिक पास मिळणार आहे. हा पास खासगी वाहनासाठी असेल. पासमुळे वर्षभरातून 200 ट्रिप किंवा पास सक्रिय झाल्यापासून 1 वर्षापर्यंत कोणत्याही टोल प्लाझावर टोल भरावा लागणार नाही. महामार्गावरील प्रवास सुलभ करणं आणि वारंवार टोल भरण्याच्या त्रासातून सुटका होणं यासाठीच्या या योजना आखल्या जात आहेत. यूपीच्या बुलंदशहरामध्ये एकाच कुटुंबातल्या 5 जणांना कारमध्ये जिवंत जाळलं गेलं. भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार पुलाला धडकली आणि अपघात झाला. अपघातात कारमध्ये बसलेल्या 6 पैकी 5 जणांना इथे अग्निसमाधी मिळाली. कारमधील एक महिला सुदैवानं बचावली आहे. पुलाला कार धडकली आणि कारमधून ती बाहेर पडली, त्यामुळे ती बचावली. मृतांमध्ये पती आणि पत्नी यांच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे. कुटुंबीय बदायूहून दिल्लीला जात होतं. जहांगीराबादच्या जानीपूर चांदोस चौकामध्ये हा अपघात झाला. घटनेमुळे सध्या शोक व्यक्त होतोय. छत्तीसगडच्या सुकमा सीमेवरील आंध्र प्रदेशामधील मरेदपल्ली जंगलामध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये भीषण चकमक सुरू झाली. चकमकीमध्ये केंद्रीय समिती सदस्यांसह काही मोठ्या नक्षलवाद्यांना ठार मारल्याची माहिती आहे. तर आंध्र प्रदेश झोनल कमिटीचे सदस्य गजराला रवी आणि नक्षलवादी चलपतीची पत्नी अरुणा यांचा चकमकीमध्ये मृत्यू झाला. अल्लुरी सीताराम जिल्ह्याचे एसपी अमित बरदार यांनी चकमकीला दुजोरा दिलाय. जानेवारी महिन्यामध्ये 1 कोटी बक्षीस असलेल्या चलपतीचा छत्तीसगड पोलिसांनी खात्मा केला होता. भारताच्या सागरी सुरक्षेसाठी एक मैलाचा दगड ठरलेली पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका INS अर्नाळा आजपासून म्हणजे 18 जूनपासून भारतीय नौदलात सामील झाली आहे. विशाखापट्टणम इथे झालेल्या समारंभात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सुद्धा उपस्थित होते. ही युद्धनौका किनारी भागातील पाणबुडी धोक्यांचा सामना करण्यासाठी बनवण्यात आली आहे, ज्यामुळे भारताच्या 7500 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्याचं संरक्षण वाढणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत या युद्धनौकेत 80% पेक्षा जास्त स्वदेशी घटकांचा समावेश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेली ही नौका हिंद महासागरातील भारताची सामरिक क्षमता अधिक वाढवणार आहे. माजी आप सरकारच्या काळातील 2000 कोटी रुपयांच्या वर्गखोल्या बांधकाम घोटाळा प्रकरणात ईडीनं दिल्लीमध्ये 37 ठिकाणी छापे टाकले. दिल्लीत भ्रष्टाचार विरोधी शाखेच्या FIRच्या आधारानं ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप आहेत. प्रकल्पाच्या खर्चात अनियमितता आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचा ईडीला संशय आहे. भाजपनं हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलेलं आहे.